हे गाईस तर आता झालं लग्नाला भिवंडीला. तुम्हाला वाटलं असं लावलं लवकर का चालले, कारण की भाई त्यांचं रातचे 9चा टायमिंग आहे ना, आम्हाला यायला जमणार ना म्हणून आताच चाललो. डायगर गावाशी घेतली आत्याला ना, आत्याच्या पाठी मंगूर मासा असतच होतं. भिवंडीची कांडपे गावात आलतो, ती तर रस्ताच चुकलो तर त्याही पाठवले आता लोकेशन. तर चाललो भाई. फायनली भाई पोहोचलो मांडवाजवळ ना. आता लावतो गाडी इथे पार्किंगला. आणि बाई इथं आवरा गरम होतं बाई, सांगूच शकत ना. आतमध्ये शिरलो ना बाई, बोलतो पकाच पाऊस पडलेला काल ना, आज लगी ना बाई कसं तरी साफ केलं अर्धा अजून बाकी खुर्च्या लावायच्या. घुसलो मांडवांना, बघतो तिथे रासच गरम होतं बाई, लेट डेंजर. मग दिला बाई थंडा तर जरा बरा वाटला. जेवायला चालतो बाई मी, इथं बघतो तर आवरी लाईन होती, तर वापस फिराशी वाटत. आता असू दे आवरेल, आमचे आले तर पक्कीच भूक लागली. जेवण झालो ना, आलो बाहेर. इथं आवरा ऊन लागतं की जेवलोच ना जास्ती बाई. इथं बघतो तर बाई आता खुर्च्या लावले नाही, अजून लावायचे. ते 9चा टायमिंग आज लग्नाचा यांचे. तसंच निघलो आम्ही घरा जायला. तर चला बाई. शिलभटा रस्त्यांशी जातो होतो, यांना दिसले लिंबू सरबत. मकाला बाई चांगले बनवायला नाही याचे बाईचे ग्लास नुसतं उडतात. तसंच बाई किडकरी गावांशी का गेलो होतो बाई अड्ड्यासाठी, कारण की उद्या शर्यत होती ना बाई, बघायचं होतं कसं बनवले. एकच नंबर बाई डन झालेले सगळी या बाई शर्तीना फुल धमाका बाई. इथून आलो मला डायगरच्या मानींशी. इथं बोलतो वडापावले भारी भेटतो, फेमस बोलतं. तर लगेच बाई गरमागरमच कार होता. घेतले 3 वडापाव ना. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर चला गाईस, बाय बाय.